नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना नेहमी करता असं वाटत असते की श्री गजानन महाराजांची कृपा आपल्यावरती कधी होणार. तर कृपा ही फक्त बघायची नसते, कृपा ही अनुभवायची असते. तर आपल्या काही सवयीमुळे महाराजांची कृपा सतत आपल्यावरती आहे याचा अनुभव आपल्याला नेहमी करता होत असतो. तर त्या सवयी कुठल्या आहेत, ज्या सवयी आपण रोज आपल्या आयुष्यामध्ये लावून घ्यायला हव्या, त्या सवयी कुठल्या आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली सवय आहे ती म्हणजे नामस्मरण. नामस्मरण केल्यामुळे जे अशक्य आहे ते देखील शक्य व्हायला सुरुवात होते. नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद आहे, त्यामुळे सदा सर्वदा भगवंताचे नामस्मरण करावे, नामजप करावा. त्या नामस्मरणामुळे आपल्याला शक्ती निर्माण होते, आपले जे विचार आहेत ते शुद्ध व्हायला सुरुवात होतात. त्यासोबतच ज्या काही भौतिक अडीअडचणी आहेत त्या देखील दूर व्हायला सुरुवात होतात. काही शारीरिक व्याधी असतील त्या देखील दूर व्हायला सुरुवात होतात. एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे. त्यामुळे आपण रोज आपल्याला नामस्मरण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. म्हणजे थोडा वेळ तरी तुम्ही नामस्मरण नक्की करावं. म्हणजे 10-15 मिनिटं किंवा एक 5 मिनिटं, खूप वेळ नसेल तर 5 मिनिटं तरी शांत बसून महाराजांचं नामस्मरण करण्याची सवय नक्की लावून घ्यावी. तुम्ही जर का तुळशीच्या माळीवरती नामजप करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु सगळेच जण तुळशीची माळ घेऊन बाहेर फिरू शकत नाही. म्हणजे ऑफिसेसमध्ये वगैरे कुठे जायचं असेल तर तुळशीची माळ आपण घेऊन फिरू शकत नाही. आणि तुळशीच्या माळीचं कसं आहे की जेव्हा त्यामध्ये 108 मणी असतात, 108 मणी पूर्ण झाल्याशिवाय आपण माळ खाली देखील ठेवू शकत नाही. त्यामुळे नामस्मरण तुम्ही चालता बोलता करू शकता किंवा तुळशीची माळ न घेता देखील करू शकता. तुळशीची माळ घेऊन जर तुम्ही करू शकत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, परंतु घेऊन सगळ्यांकडून करणं शक्य नाही किंवा आता बसून एका ठिकाणी करणं शक्य नाही. दिवसाचे 5 मिनिटं तुम्ही नक्की द्या, परंतु जर का शक्य नसेल तर तुम्ही चालता बोलता नामस्मरण करू शकता. नामस्मरणामध्ये अगाध शक्ती आहे, त्यामुळे नामजप नेहमी करण्याची सवय लावा. रोजच्या डेली लाईफमध्ये तुम्ही नामजप करा. म्हणजे बाहेर माझं असं म्हणणं आहे की लोकांचं कुणाचं नाव घेतल्यापेक्षा भगवंताचं जर का नाव घेतलं, महाराजांचं जर का नाव घेतलं तर आपलं आयुष्य हे खूप चांगलं जाणार आहे. म्हणजे आपण आता अनेक गोष्टी बोलण्यामध्ये खूप आपला वेळ जातो, आपल्याला लक्ष राहत नाही, परंतु खरंच आपण जेव्हा काही गोष्टी बोलतो किंवा दुसऱ्यांबद्दल कधी चर्चा करतो तर त्यामध्ये आपला खूप वेळ जातो, आपल्याला कळतसुद्धा नाही. आणि आपलं जे काही आपण असं म्हणू शकतो की निगेटिव्हिटी आपल्याभोवती, आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार किंवा आपल्या अवतीभोवतीचा ऑरा देखील तसंच होतो. परंतु नामजप हे सर्वात उत्तम साधन आहे प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये आनंद समाधान राहण्यासाठी. नामजप हे सर्वात चांगलं साधन आहे, त्यामुळे नामजप करण्याची तुम्ही सवय नक्की लावून घ्या. चांगली जी सवय आहे महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी ती म्हणजे समर्पण. हे सगळं काही आहे हे महाराजांचंच आहे, महाराजांनीच मला दिलेलं आहे. महाराज जे माझ्यासाठी करतील ते योग्यच करतील. महाराजांचा निर्णय कधीही चुकत नाही. महाराज हे चुकीचे कधीच नसतात. महाराज जे माझ्यासाठी करतील, मला जे देतील किंवा माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत घडलेल्या घटना किंवा इथून पुढे ज्या घटना घडणार आहेत ते सगळं योग्यच आहे, कारण की ते महाराजांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे महाराजांच्या चरणाशी समर्पित होऊन जर का आपण आपलं जीवन जगायला सुरुवात केली तर आपल्या आयुष्याचं नक्कीच कल्याण होणार आहे. आणि सवय आहे ती म्हणजे सेवा. सेवा म्हणजे करायची म्हणजे कुणीतरी बघत आहे किंवा आपण श्रेष्ठ कसे ठरू समोरच्याच्या नजरेस, यासाठी सेवा करायची नाही. तुम्ही कधीही महाराजांची सेवा कराल ती गुप्त स्वरूपाची सेवा करा. म्हणजे कुणाला जास्त माहीत नसली पाहिजे, त्याचा अवडंबर न करता आपली जी सेवा आहे ती गुप्त स्वरूपाची ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आता आपण काही पारायण करतो आहोत, तुम्ही नका कुणाला सांगू की मी पारायण करते आहे. फक्त घरातल्या व्यक्तींना माहीत असलं तेवढं खूप आहे, बाहेर जगाला सांगण्याची गरज नाही. सेवा ही कधीही गुप्त स्वरूपाचीच असावी. आणि आपण नामजप जरी करत असलो ही पण एक सेवाच आहे, किंवा आपण कुणाला काही मदत करत असलो ती एक सेवा आहे. त्याविषयी आपल्या मनामध्ये दया असणे ही देखील एक सेवाच आहे. त्यामुळे आपण जी काही सेवा करत असू ते सगळं काही महाराजांना समर्पित करून द्यायचं आणि ते गुप्त स्वरूपाचं ठेवायचं. जी काही सेवा करत असू ती महाराजांच्या चरणाशी समर्पित करून द्यायची आणि ती गुप्त स्वरूपाची ठेवायची. यामुळे देखील महाराजांची कृपा आपल्यासोबत राहते. चौथी चांगली सवय आहे महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी ती म्हणजे शुद्ध अंतकरण. आपलं अंतकरण नेहमी करता शुद्ध असायला हवं. म्हणजे कुणाच्याच बद्दल कधीच आपल्या मनामध्ये द्वेष मत्सर यायला नको, आपल्या मनामध्ये जेलसी यायला नको. जेव्हा आपण महाराजांचं नामजप करतो त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे हे जे आपले षडविकार आपण ज्याला म्हणतो ते दूर व्हायला सुरुवात होतात. आपलं मन शुद्ध व्हायला सुरुवात होते. आपल्याला प्रत्येकाबद्दल आपलं
मन हे शुद्धच असते, म्हणजे कुणी काहीही करो, कितीही आपल्याबद्दल कट कारस्थानं करो, आपल्याला काही फरक पडायला नको. म्हणजे तसा आपण जेव्हा महाराजांचं नामस्मरण करतो किंवा महाराजांची भक्ती सेवा करतो, त्यामुळे आपल्या भोवती एक कवच निर्माण होते त्या गोष्टीचं. म्हणजे कुणी आपल्याबद्दल किती काही जरी गोष्टी केल्या तर त्यामुळे आपलं काही वाकडं होत नाही, आपल्यावरती महाराजांचे एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे ही सवय देखील, त्यामुळे कधी जर का कुणाबद्दल काही विचार वाईट मनामध्ये आला, समजा कुणी आपल्यासोबत वाईट वागलं, तर तरीसुद्धा तो विचार जास्त आपल्या मनामध्ये येऊ नाही द्यायचा, तो सोडून द्यायचा आणि सगळं काही महाराजांना सांगायचं की तुम्हीच बघा आता तुम्हीच बघा हे काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे. स्वतःच्या मनामध्ये काही येऊ द्यायचं नाही. यामुळे देखील महाराजांची कृपा आपल्यावरती व्हायला मदत होते. 5वी चांगली सवय आहे महाराजांची कृपा होण्यासाठी, ती म्हणजे महाराजांच्याबद्दल कृतज्ञता. महाराजांच्याबद्दल कृतज्ञता म्हणजे कशी की जे काही माझ्या जीवनामध्ये चांगलं आहे ते सगळं महाराजांच्याच कृपेने आहे. महाराजांनीच हे सगळं काही दिलं आहे. ह्या ज्या भौतिक सुखसुविधा आहेत त्या सर्व काही महाराजांनीच मला दिलेल्या आहेत. महाराजांमुळेच मला हे सगळं काही प्राप्त आहे. मी महाराजांचं आहे, हे घर महाराजांचं आहे, हे भौतिक सुखसोयी ज्या आहेत त्या महाराजांच्या आहेत आणि जे काही माझ्या आयुष्यामध्ये चांगलं आहे ते महाराजांनीच मला दिलेलं आहे. आपण महाराजांची पूजा करत असताना आपण कृतज्ञता भाव ठेवून महाराजांना फुले अर्पण करत असतो. म्हणजे महाराजांना त्या फुलांची गरज नाही, महाराजांना कशाची गरज नाही, महाराजांना फक्त आपल्या सेवेची, भक्तीची आणि आपल्या शुद्ध अंतकरणाची गरज आहे. परंतु आपण एक कृतज्ञता म्हणून महाराजांना ते फुलं अर्पण करत असतो. आपला भाव एक महाराजांच्या चरणाशी आपण अर्पण करत असतो. परंतु महाराजांना या सगळ्या गोष्टीची गरज नाही. आपण सतत नामजप करत राहणे, महाराजांना समर्पित होणे, त्यासोबतच आपल्या शुद्ध अंतकरण असणे, महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आहेत महाराजांचं नामस्मरण, महाराजांच्या चरणाशी समर्पित भावना, शुद्ध अंतकरण आणि महाराजांची एकनिष्ठ सेवा आणि महाराजांबद्दल कृतज्ञता. या सवयीमुळेच महाराजांची कृपा आपल्यावरती सदैव सर्व काळ राहणार आहे. त्यामुळेच महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे आणि महाराजांच्या कृपेचा आपण अनुभव घेणार आहोत पदोपदी, पावलोपावली. कारण ज्या व्यक्तीवरती महाराजांची कृपा होते त्याला ना आजची काळजी राहते ना भविष्याची चिंता राहते. त्यामुळे महाराजांची कृपा प्राप्त होण्यासाठी ह्या सवयी नक्कीच आपल्या जीवनामध्ये अंगीकारा. त्यासोबतच तुम्ही या सवयीपैकी कुठल्या सवयी पाळता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यासोबतच महाराजांची कृपा जर का आपल्यावरती राहायची असेल तर महाराजांची रोज दिनचर्यामध्ये म्हणजे ज्याला आपण नित्यसेवा म्हणतो ती नित्यसेवा करायला नक्की सुरुवात करा. यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे आणि महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.